आंब्यांचा सीझन सुरू झाला आणि पुण्यामध्ये मँगो मस्तीचा रंगतदार उत्सव पाहायला मिळाला। अगदी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर इथं आंबे खायची स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली। या स्पर्धेत एकूण 35 लहान मुला-मुलींनी सहभाग घेतला होता। स्पर्धा सुरू होताच मुलांनी आंब्यांवर अक्षरशः ताव मारायला सुरुवात केली। काही मुलांनी वेगाने आंबे खाल्ले तर काहींनी हसत खेळत गोड रसाचा आनंद घेतला। अवघ्या 2 मिनिटात 3 आंबे फस्त करणारा ओम शिंदे या स्पर्धेचा विजेता ठरला। कळवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन संवर्धन आणि विकास कामाच्या वेळी एक महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला। मंदिर परिसरात जमिनीखाली गाडल्या गेलेल्या गरुड मंडपाच्या नक्षीदार 4 पायऱ्या आता समोर आल्या आणि यापैकी 2 पायऱ्यांवर आकर्षक नक्षीकाम दिसून येतंय। त्यामुळे गरुड मंडपातल्या उत्खननासाठी देवस्थान समितीने राज्य पुरातत्व विभागाकडे विचारणा केली आहे। अंबाबाई मंदिरामध्ये ही कामं सुरू असताना माझ्या पाठीमागे जी गरुड मंडपातल्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी आणखीन 3 पायऱ्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी आणखीन उत्खननाची गरज आहे का अशा पद्धतीची भूमिका घेऊन आहे ते देवस्थान समितीनं पुरातत्व खात्याला या संदर्भातली आहे ती माहिती दिलेली आहे। याच्या खाली जर आणखीन गेलं तर आणखीन काही दस्तावेज समोर येतात का याची पडताळणी आता देवस्थान समिती करणार आहे आणि त्या अनुषंगाने गरुड मंडपाची ही उंची देखील त्या पायऱ्यांच्या लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे तो एकूणच देवस्थान समितीच्या वतीनं सुरू आहे। एकूणच पाहायला गेलं तर ह्या कामांच्यामुळे आहे ते अंबाबाई मंदिराचं महत्त्वसुद्धा अधोरेखित होताना पाहायला मिळते आणि या देवीच्या मंदिराला जे आहे ते पुन्हा एकदा मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे तो देवस्थान समितीचा दिसून येतोय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात राबवलेल्या टायगर रिकव्हरी प्रोजेक्टनं महत्त्वाचा टप्पा गाठलाय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथून स्थलांतरित केलेल्या चंद्रा आणि तारा या 2 वाघिणींनी सह्याद्रीतला नैसर्गिक अधिवास पूर्णपणे स्वीकारला। त्यांच्या हालचाली आणि वर्तनावरून या वाघिणींना प्रजननासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे त्यांच्या गळ्यातले GPS रेडिओ कॉलर काढण्यात आले। हा प्रकल्प वन विभाग, भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवला।